आता रोज रोज हेच विचित्र प्राणी बघून आम्हाला लय कंटाळा आला होता. त्याच्यामुळे या सगळ्यांना घेऊन आज आम्ही आलो आहोत संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डनला. तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आम्ही आलो आहोत झू मध्ये तिथलचे प्राणी बघण्यासाठी, कारण की रोज रोज कुत्रे मांजर बघून मला तर लय कंटाळा आलाय. तर हे प्राणी बघणं लांबच राहिलं, पण आमच्या ह्या प्राण्यांना सांभाळता आमच्या पार नाकीनं वाढली होती, खास करून आमच्या या प्रेमला. कारण की 5 मिनिटं या पोराचा हात सोडला नाही का हे पोरग गायब. आता आयुष्यात शिस्त शिकायची असेल तर या कासवांकडून शिकायची. आता हे साप एवढे विषारी नसतील जेवढे विषारी तर आजकाल माणसं झालेत आपल्या आयुष्यात. त्यांच्या समोर तर या सापांचं विष सुद्धा कमी पडन. आता तर आमचं प्रेम घरूनच आडत आलं होतं की मला सिंह बघायचंय म्हणजे बघायचंय. आणि आमचा हा प्रेम या माकडाला विचारत होता, भाऊ सिंह कुठे आहे? तर मग आम्ही निघालो सिंहाच्या शोधात. आता आमच्या साक्षीने तर या प्रेमचे सगळे गुण ओळखले होते, त्याच्यामुळे तिने या प्रेमचा 5 मिनिट सुद्धा हात सोडला नाही. आता इथं एवढी गर्दी बघून तर तुम्हाला कळलंच असेल की इथं काय आहे. आता आमच्या या मास्टर पीसची हाईट थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही जिथे जाऊ तिथे याला उचलून घेत होतो, कारण की जर याला सिंह दिसला नसता तर यांनी आम्हाला काही जगून दिलं नसतं. आणि नेमकी आजच 10वीचा रिझल्ट लागला होता, त्याच्यामुळे हे दोन शान त्यांना विचारत होते की तुम्हाला 10वीला किती टक्के पडले. आणि सगळे प्राणी जरा सायलेंट होते, त्याच्यामुळे हे म्हणत होते त्यांच्या मम्मीने त्याला लय फुटले. आमचा प्रेम डायरेक्ट टायगरला आवाज देऊन बोलवत होता. जर तो टायगर खरंच बाहेर आला असता तर एक पण जणी तर राहिलं नसतं. आता या पेंटिंगचं नाव तुम्ही आमच्या भाषेत ऐका, वारलेली पेंटिंग आहे, वारलेली. आता जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण फोटो कधी मिस झाले नाही पाहिजे. आणि या दोघांचे फोटो काढायची जबाबदारी माझी होती. आता हे प्राणी बघायचे ना, आता आम्ही जेवायचंच विसरून गेलो, त्याच्यामुळे बाहेर आल्या सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आता इथपर्यंत तर हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने पार पडत होतं. आता सगळी ट्रिप एवढ्या चांगल्या पद्धतीने पार पडल्यानंतर ह्या ट्रिपचा शेवट इतका वाईट होईल याचा तर आम्हाला अंदाज सुद्धा नव्हता.